Namaskar. So far you have listened to 17 episodes, but before listening to this one, let us acknowledge a comment from a reader. Dear Sarang, I have read again your book and still need to read it again. Yet for me, the logic is not truly as clear as a photo, but I am finding it as reading a painting when you do not understand unless you tune up with a painter. Thank you for initializing my thoughts again on the subject. अतिशय सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिल्याचे जाणवते. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. सत्य इतिहास सोप्या शब्दात सांगण्याची हातोटी. त्यामुळे एकदा एक प्रकरण वाचाय घेतले की पूर्ण केल्याशिवाय सोडवत नाही. नमस्कार, जय शिवराय. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 18वे, हत्तीवरून तिरंदाजी. It is said that a chain is only as strong as its the weakest link. म्हणजे साखळी ही त्यातील कमकुवत कडी इतकीच मजबूत असते. महाराजांनी श्रीकृष्ण नीतीचा वापर करून मिर्झा राजांचा तेजोभंग केला. संदर्भ ऑपरेशन युरेनस. ऑपरेशन युरेनस आपण मागच्या प्रकरणात पाहिलं. त्याचा संदर्भ या प्रकरणाशी आपण जोडतो आहोत. या चित्रामध्ये आपण पाहत आहात की शिवाजी महाराज हत्तीवरून तिरंदाजी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच सर्व अबालवृद्धांच्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते, ती हाती तलवार घेऊन अश्वारूढ झालेल्या युगपुरुषाची. शिव इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला असता हे लक्षात येते की महाराज किंवा त्यांचे सरदार यांनी कधीही हत्तीवरून तिरंदाजी करून लढाई केलेली नाही. त्यांच्या फौजेत हत्ती कधीच नसत. महाराज हत्तींचा उपयोग केवळ मिरवणुकीसाठी करत, लढाईसाठी नाही. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक समीक्षक श्री आनंद घोरपडे यांनी लिहिले आहे, महाराजांनी त्यांच्याजवळ असलेल्या थोड्या हत्तींचा उपयोग नद्या ओलांडणे, तोफा वगैरे अवजड सामान वाहून नेणे अशा कामासाठीच केला असेल. घोड्यावर बसून युद्ध करण्यास असमर्थ असे लोक, राजे, सरदार वगैरे हत्तीवर आरूढ होत व ते बाण किंवा बंदूक व भाले यांनी युद्ध चालवित. प्रत्यक्ष युद्धात अवजड व बेभरोशाच्या हत्तींचं धूळ महाराजांनी कधीच बरोबर बाळगल्याचे आढळत नाही. मराठ्यांची पानिपत मध्ये झालेली हबेलहंडी काही अंशी या हत्तींमुळेच उडाली होती. शिवाजी महाराजांचा सर्व भर घोडदळ व पायदळ यावरच होता. इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी लिहिले आहे, हिज म्हणजे शिवाजी महाराज, हिज लाइट cavalry stiffened with swift-footed infantry was irresistible in the age of Aurangzeb. पहिल्या बाजीरावांबद्दल पण तेच म्हणता येईल. पहिले बाजीरावांचे आयुष्य घोड्यावरच गेले असे सरकारसारख्या इतिहासकारांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज व पहिले बाजीराव अत्यंत चपळाईने आपल्या सगळ्या फौजेनिशी विजेच्या वेगाने शत्रूंवर तुटून पडत असत, ही त्यांची रणनीती होती. प्रकरण 15 मध्ये आपण पाहिले की मोगलांची फौज आणि आदिलशाहीची फौज
विजापूर जवळ एकमेकांसमोर आल्या. मोगलांकडून 4 सिंह लढत होते असे मी त्यात म्हटले आहे. आठवतं का? या घनघोर लढाईत या 4ही सिंहांचा पराभव झाला. तो युद्धाचा प्रसंग आपण पुन्हा पाहूया. प्रकरण 15व्या मध्ये त्या युद्धाचा मी ओझरता उल्लेख केला होता आणि त्यामध्ये या 4ही सिंहांचा पराभव झाला होता असं मी म्हटलं होतं. त्याचं विश्लेषण आता आपण इथे डिटेलमध्ये करूया. ओके. शिव इतिहासातील हा एकच असा प्रसंग आहे जिथे महाराज हातात धनुष्यबाण घेऊन अंबारीतून लढत आहेत. महाराज असे हत्तीवरून तिरंदाजी करत असतील हे वाचून अत्यंत आश्चर्य वाटते. त्यांच्या स्वभावाशी, गनिमी काव्याच्या तंत्राशी ते सुसंगत वाटत नाही. मग त्यांनी नेमके यावेळी असे करण्याचे कारण काय? ही लढाई स्वराज्यासाठी नव्हती. तेव्हा हत्तीसारख्या अवजड मंद वाहनावर स्वार होऊन महाराज आघाडीवर गेले. त्यांच्या फौजेत हत्ती बरेच होते. महाराजांना तिरंदाजी येत होती का याची मला शंका आहे. मराठे मुख्यतः तलवारी व भाल्यांचा वापर करीत, धनुष्यबाण नाही. पहिले बाजीराव पेशवे पण तलवार व भाल्याचाच वापर करीत. शत्रू सैन्यात बेधडक घुसून त्यांना कापून काढायचे असेल तर धनुष्यबाण काय कामाचे? महाराज तलवार बहादर होते. यावेळी ते नेमके कोणावर तिरंदाजी करत असतील? मोगलांवर की आदिलशाहीवर? त्यांचे त्यांनाच ठाऊक. दिलेर खानाने पराक्रमाची शर्त चालवली होती. तो अत्यंत शौर्याने लढत होता. पण महाराजांनी मात्र आपली फळी मुद्दाम कमकुवत ठेवली होती. त्यामुळे आदिलशाही सेनापती शरजा खानाने महाराजांच्या मराठी फौजेवर जो हल्ला चढवला तो मराठी फौजेला झेपला नाही. कसा झेपणार? खरे म्हणजे महाराज किंवा त्यांचे इतर सरदार जेव्हा शत्रूंवर तुटून पडत तेव्हा त्यांचा हल्ला शत्रूंना झेपत नसे. लढणे तर दूरच राहो, मराठ्यांपुढे उभे राहणे पण त्यांना जमत नसे. शत्रूची पळताभुई थोडी होत असे. पण आता महाराजांची फळी थोड्याच वेळात फुटली, अस्ताव्यस्त झाली. कारण ती फुटणारच होती. यावेळेस शरजा खानच काय, पण कोणताही खान, अगदी फाजल खानाने जरी महाराजांच्या मराठी फौजेवर हल्ला चढवला असता तरी महाराजांच्या फौजेला तो झेपला नसता. महाराजांनी मध्येच बसकंड मारून हा असा गनिमी कावा करून मोगली फौजेत गोंधळ उडवून दिला. त्यामुळे मोगल आघाडी विस्कटली. मोगलांची सर्वच फौज गोंधळली आणि एकच पळापळ हबेल हंडी उडाली आणि अखेर व्हायचे तेच झाले. मोगलांचा पराभव झाला. महाराजांनी श्रीकृष्ण नीती वापरून मोगली फौजेचे मानसिक खच्चीकरण केले. आपण ऑपरेशन युरेनस या मागील प्रकरणात पाहिले की मार्शल पोलसची जर्मन सेना अव्वल दर्जाची होती व ते रशियन लाल सेनेला नेहमी भारी पडत होते. बरोबर? पण लाल सेनेने ऑपरेशन युरेनस अंमलात आणताना जर्मन सेनेवर हल्ला न करता त्यांच्या रुमेनियन, हंगेरियन व इटालियन या कमकुवत फळीवर हल्ला चढवला व ते जर्मन सेनेला पराभूत करण्यात यशस्वी झाले. बरोबर? एवढेच नव्हे तर या लढाईमुळे रशियन सेनेला प्रोत्साहन मिळाले तर जर्मन सेनाधिकारी खचून गेले. नेमकी हीच गोष्ट महाराजांनी येथे केली आहे.
फरक इतकाच की त्यांनी आपली फळी मुद्दाम कमकुवत ठेवली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या फौजेत हत्तींचा वापर केला. महाराज जाणून बुजून येथे लढलेच नाहीत. पुन्हा ऐका, महाराज जाणून बुजून येथे लढलेच नाहीत. कशासाठी लढायचे त्यांनी? गरज काय? ते आता एक मोगल सरदार झाले होते ना. आदिलशाही व मोगलशाही या महाराजांच्या दोन शत्रूंमधील ही लढाई होती. एक शत्रू आदिलशाह तर दुसरा औरंगजेब. एक हरामी तर दुसरा महाहरामी. या लढाईत मिर्झा राजे यांनी जिंकणे महाराजांना परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी मिर्झा राजांचा अशा गनिमी काव्याचा वापर करीत पराभव घडवून आणला. म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की महाराज हे मिर्झा राजांपेक्षा वरचढ होते. पण इतिहासकारांनी नीट अभ्यास न करता चुकीचा इतिहास लिहिला. हे असे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळेच पुन्हा मिर्झा राजांनी जेव्हा आदिलशाहीवर हल्ले चढवले त्यात त्यांचा पराभवच झाला. मिर्झा राजे चिंताग्रस्त झाले. म्हणूनच दिलेर खानाने शिवाजी आदिलशाहीला फितूर आहे असा आरोप बोलून दाखवला. तीन युगातील तीन श्रेष्ठ धनुर्धर ते म्हणजे श्रीराम, अर्जुन आणि छत्रपती शिवाजी महाराज. या लढाईत महाराजांनी नेमकी कोणावर तिरंदाजी केली ते ठाऊक नाही, पण त्यांनी थेट औरंगजेबावर निशाणा साधला एवढे निश्चित. वाली आणि सुग्रीव या दोघांच्या भांडणात प्रभू रामचंद्रांनी झाडाआडून बाण मारला. मोगल आणि आदिलशाही यांच्या भांडणात महाराजांनी बाण मारून मोगलांचा पराभव केला. श्रीराम आणि अर्जुन हे त्यांच्या युगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरले, पण या युगातील श्रेष्ठ धनुर्धर छत्रपती शिवाजी महाराज होय. अशी तिरंदाजी कोणालाही जमलेली नाही, तुलना नसे. महाराजांनी मोगलांचा पराभव कसा केला हे मी हत्तीवरून तिरंदाजी या पुराव्यावरून दाखवून दिले. आणखी एक पुरावा मी पुढे थोरली मसलत या प्रकरणात देणार आहे. यावर आपण चिंतन करणे आवश्यक आहे, कारण बऱ्याचदा आपण वाचत नाही आणि वाचले तर त्यावर विचार चिंतन करत नाही. जय भवानी जय शिवाजी म्हटले की पुरे अशी आपली मानसिकता असते. असो, द पॅराडॉक्स, विरोधाभास. बर्ट्रँड रसेल यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, नीट ऐका. द पॉइंट ऑफ फिलॉसॉफी is to start with something so simple as to seem not worth stating and to end with something so paradoxical that no one will believe it. हे बर्ट्रँड रसेल यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. मोगलांचा पराभव होऊ लागला. मिर्झा राजे चिंताग्रस्त झाले. दिलेर खानाला आपल्या मोगली सामर्थ्याचा, पठाणी ताकदीचा अभिमान नव्हे अहंकार होता आणि तो त्याच्या कृतीतून दिसत असे. त्याच अहंकारातून त्याने मागे महाराजांना पत्र लिहिले होते, आठवते ना.
आदिलशाही विरुद्ध झालेले हे पराभव त्याला झोंबत होते. मानवी स्वभावच आहे ना, यश आले तर माझ्यामुळे आणि अपयश आले तर त्याला इतर कोणीतरी अथवा परिस्थिती जबाबदार असते. दिलेर खानाबाबतीत तर ते अगदी प्रकर्षाने जाणवते. आधीच पुरंदर जिंकता न आल्यामुळे तो मिर्झा राजे व शिवाजी महाराज यांच्याविषयी जळफळत होता आणि आता तर या अपयशामुळे आगीत तेल पडले. या अपयशाला शिवाजीच जबाबदार आहे, तोच फितूर आहे, त्याचा काटा काढला पाहिजे असे त्यांनी मिर्झा राजांना बोलून दाखवले. शिवाजी महाराजांनी मात्र चतुराईने आधीच मिर्झा राजे श्रद्धाळू, पापभिरू आणि राजपूत आहे हे ओळखून छावणीत येणे अगोदरच आमच्या जीवितास अपाय होणार नाही असे मिर्झा राजांकडून श्री कर्पूर गौराची पूजा करून देवावरील तुळशी व बेल भंडारा घेऊन वचन घेतलेले होते. त्यामुळे मिर्झा राजे आता त्यांचे अंगरक्षक झाले होते. मिर्झा राजांनी वचन दिल्यामुळे आपल्याला काही भीती नाही असाच कोणीही विचार केला असता. पण महाराज सावध होते. ते नेहमीच सावध असत. शिवचरित्राचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की त्यांनी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवला नाही. अगदी छत्रसाल बुंदेला या तरुणाला जेव्हा मार्गदर्शन केले तेव्हा पण त्यांनी हाच सल्ला दिला. मुरार जगदेव, आपले आजोबा लखुजीराव व मामा यांचे झालेले हत्याकांड, आपल्या वडिलांना झालेली कैद असे असंख्य शत्रूचे दगाबाजीचे राजकारण त्यांना माहीत होते. त्यामुळे सिद्दी जोहर शाहिस्ते खान यांना भेटायला म्हणजे तहासाठी वाटाघाटीसाठी ते स्वतः गेले नाहीत. अफजल खानाला भेटण्याआधी त्यांनी त्याला प्रतापगडावर बोलवले. भेटायला जाताना ते वाघनखे, जिरेटोप व चिलखत घालून गेले होते. इथे आपण तूर्त दिलेर खान महाराज यांच्या भेटीचा वृत्तांत पाहूया. थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आपण. म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळेस मिर्झा राजांना पुरंदरच्या पायथ्याशी भेटले होते जून मध्ये, आठवतं का? त्यावेळेसचा प्रसंग मी सांगतोय. पुरंदरच्या पायथ्याशी महाराज मिर्झा राजांना भेटले व त्यांनी पुरंदरचा तह केला जून 1665 मध्ये. त्यावेळी महाराजांनी दिलेर खानाला भेटावे म्हणून मिर्झा राजे म्हणाले होते, आप एक बार सरदार दिलेर खान से मिले. खान साहब पर बादशाह की मोहब्बत है. उनसे मिलना बहुत जरूरी है. आप बेफिक्र जाइए. आपके साथ मेरा राजपूत रिश्तेदार आएगा जो आपके साथ बिना खतरा वापस लौटेगा. तेव्हा महाराजही म्हणाले होते, मी शिवाजी आहे, दिलेर खानाचा गुमान धरितो की काय, पण तुमची आज्ञा आहे म्हणून त्याला भेटतो. महाराज दिलेर खानाला घाबरत नव्हते, खानाला भेटायला टाळत होते. दिलेर खानाला भेटण्याची गरजच काय असा त्यांचा सूर होता. मिर्झा राजांनी महाराजांसोबत आपले मामा सुभान सिंग व 50 राजपूत दिले. मिर्झा राजे मामांना म्हणाले, राजा सांभाळून घेऊन येणे तुझे भरोशावर पाठवतो. जेथे दिलेर खान पुरंदरच्या दरवाजाजवळ होता तेथे राजे गेले. भेट झाली. मग भेटीची मिठी सुटून एकीकडे लोडाजवळ उभयता बसले. दुसऱ्या बाजूस लोडाशी सुभान सिंग बैसले. दिलेर खान कटारी जवळ करून वर हात ठेवून बैसला आणि क्रोधे सुभान सिंग यासी पुसिले की राजा बरोबरी तुम्ही आला आहात. तेव्हा सुभान सिंग यांनी होकार दिला. थोडक्यात महाराजांनी दिलेर खानाला भेटणे ही थोडी काळजीची गोष्ट आहे
असे मिर्झा राजांनीही अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसते. महाराजांना ते नक्कीच जाणवले असेल. असो, तो हा प्रसंग होता. आता पुन्हा विजापूर जवळच्या त्या युद्धाच्या प्रसंगाजवळ येऊया. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर 1665 मधली हा ती घटना. आता पराभवामुळे दिलेर खान संतापलेला होता. या क्रोधामुळे त्याचा विवेक जाग्यावर राहिला नाही. त्याने प्रथम मिर्झा राजांना महाराजांच्या फितुरीबद्दल त्यांना ठार मारून शिक्षा करावी अशी मागणी केली. कोणताही पुरावा नसताना असा बेछूट आरोप केल्यामुळे मिर्झा राजांना ते आवडले नाही. त्यांनी नकार दिला. एकतर त्यांनी महाराजांना वचन दिले होते, शिवाय त्यांना आदिलशाही व कुतुबशाहीवरील मोहिमेत यश मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांची मदत हवी होती. मिर्झा राजे स्वतः काही करत नाही म्हटल्यावर दिलेर खानाने त्यांना सांगितले की मी शिवाजीचा खून पाडतो, तुमच्यावर जबाबदारी येणार नाही याची मी काळजी घेईन. पण मिर्झा राजांनी त्याला तसे करता येणार नाही असे बजावले. त्यामुळे खान जळफळत शांत बसला. पण पूर्वीपासूनच महाराजांचे दिलेर खानावर बारीक लक्ष होते. मोगलांच्या छावणीत आपल्याला जर धोका कोणाकडून असेल तर तो दिलेर खानाकडून हे ते जाणून होते. आदिलशाही विरुद्ध मोहीम काढताना विचार विनिमय करण्यासाठी मिर्झा राजे, दिलेर खान, महाराज व नेताजी नक्कीच एकत्र येत असले पाहिजेत. त्यावेळेस दिलेर खान व महाराज यांच्यातही संवाद होत असतील. त्यातून त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याची त्यांना कल्पना आली असणार. आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेत मोगलांची पिछेहाट होऊ लागली. याला अर्थातच महाराज कारणीभूत होते. या माघारीमुळे मोगलांच्या छावणीतील वातावरण बिघडले. दिलेर खानाला ही पिछेहाट सहन होईना. त्याने तर प्रतिज्ञाच केली की विजापूर शहर काबीज करून तेथील पाणी प्यायल्याशिवाय येथून हलायचेच नाही. आधीच मिर्झा राजे व दिलेर खान यांच्यात मतभेद होते आणि एके दिवशी दोघांमध्ये भांडण झाले. कडाक्याचे भांडण झाले. मिर्झा राजांनी एकंदरच सर्व प्रकार महाराजांना कळणार नाही याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांना सुगावा लागला. कारण मनुष्य जरी खोटे बोलत असला तरी त्याची देहबोली, बॉडी लँग्वेज खरे काय ते सांगत असते. मिर्झा राजे व दिलेर खान यांच्या वागण्यातील सूक्ष्म फरक महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटणे अशक्य होते. मोगली छावणीत आपण राहणे धोक्याचे आहे हे त्यांनी ताबडतोब ओळखले. आपण व नेताजीने येथून निघून जाणे शहाणपणाचे ठरेल असे त्यांना वाटले. दिलेर खान जरी वरून गोड बोलत असला तरी त्याच्या डोळ्यात, नजरेत कुठेतरी पाप दडले आहे याची त्यांना जाणीव झाली. एक्झिट ऑप्शन. मोगली छावणीतून निघून जाण्याचे त्यांनी ठरवले. पण जायचे कसे? मोहीम सोडून कसे जाता येईल बरे? तहाप्रमाणे ते मोगलशाहीचे चाकर बनले होते. तेव्हा चाकरीचेच निमित्त करून बाहेर पडण्याचे त्यांनी ठरविले. निमित्त केले पन्हाळा काबीज करण्याचे. मिर्झा राजांना ते भेटले व त्यांनी विनंती केली की आपण जर आज्ञा केली तर मी मोगलांकरिता पन्हाळा काबीज करतो. त्या किल्ल्याची मला माहिती आहे. गड पण बेसावध असेल. या कामाशिवाय मी तिकडील आदिलशाही मुलखात अशी धामधूम उडवून देतो की विजापूरकरांना आपल्या त्या मुलखाच्या रक्षणासाठी विजापूरहून फार मोठी फौज पाठवावीच लागेल. त्यामुळे मोगलांवर पडत असलेला ताण कमी होईल. अशा प्रकारची आयडिया शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना सांगितली.
मिर्झा राजांना ही कल्पना एकदम पसंत पडली. त्यांनी ताबडतोब होकार दिला. दिलेर खानाच्या दगाबाजीतून महाराजांची सुटका होऊन आपल्यावरील त्यांच्या प्राणरक्षणाच्या काळजीतून आपण मुक्त होऊ म्हणून त्यांना आनंदच वाटला. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की महाराज अगदी सुरुवातीपासून स्वतःच आपण काय करायचे हे ठरवित होते आणि मिर्झा राजे केवळ मान डोलवत होते. आताही त्यांनी मान डोलवली. महाराज अशी युक्ती करीत जी मिर्झा राजांना पसंत पडत असे. आपल्या फायद्याची गोष्ट आहे असे त्यांना वाटत असे. परंतु खरी गोष्ट उलट होती. महाराज स्वराज्याच्या फायद्यासाठी हे सर्व करत होते. आताही पन्हाळा जिंकण्यासाठी त्यांनी जी परवानगी मागितली होती त्यात त्यांच्या मनात काही हेतू होते. एका दगडात दोन पक्षी अशी म्हण आहे. पण महाराज एकच गोष्ट अशी करीत की त्यात असंख्य फायदे होत असत. महाराजांनी ऑपरेशन पन्हाळा खालील फायद्यासाठी करण्याचे ठरविले होते. एक, दिलेर खानापासून त्यांच्या जीवितास धोका होता त्यापासून दूर जाणे आवश्यक होते. 2, महाराजांना मोगलांना मदत करायची नव्हती तेव्हा मोगलांच्या या मोहिमेतून त्यांना अंग काढून घ्यायचे होते. 3, महाराजांना तळ कोकणात स्वराज्य विस्तार करायचा होता. मोगलांकडे आणि मोगलांसाठी लढण्यापेक्षा स्वराज्यासाठी लढणे फायद्याचे होते. 4, महाराजांना नेताजीची हकालपट्टी करायची होती तेव्हा पन्हाळ्याचे निमित्त त्यांना हवे होते. आणि 5वे कारण पुढे कळेलच. पुढे म्हणजे प्रकरण 21 थोरली मसलत या प्रकरणामध्ये ते कारण आपल्याला लक्षात येईल. मिर्झा राजांची परवानगी घेऊन म्हणजे पडत्या फळाची आज्ञा घेऊन महाराज पन्हाळ्याकडे दौडत निघाले. जाताना त्यांनी नेताजीलाही तू पण माझ्या मागोमाग निघ अशी आज्ञा देऊन ते निघाले. महाराज व नेताजी एकाच वेळी का नाही निघाले? हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला कळला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. प्रकरणाच्या या शेवटी मी तुम्हाला वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो. DJ पारखी. Dear Sarang, great thinking. I appreciate your dedication in writing and a new perspective to Shiv history. Keep writing. धुळे आणि औरंगाबादहून प्रशांत देशमुख यांनी एक प्रश्न विचारला आहे माझं पुस्तक वाचून. सारंग, तुला हे सगळं कसं सुचलं? त्याच्यावर मी त्याला रिप्लाय दिला की परमेश्वराची कृपा त्यानेच सांगितले. तर पुण्याहून अमोल पिंपळखरे यांनी लिहिलंय, सारंग, खूप अभ्यासपूर्ण. एवढा अभ्यास केलास तरी केव्हा? तुझ्या हातून फार मोठं कार्य घडते असं वाटतंय. तुला इतिहासकारच म्हणायला हवे. हा खरा इतिहास सर्वांना कळायला हवा. मनापासून अभिनंदन. तर पुण्याहून संजय गहांडोळे यांनी लिहिले, सारंग, तुझ्या चिकित्सक नजरेने तू पुरंदरच्या तहातील महाराजांच्या मनाचा ठाव घेण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने यशस्वी प्रयत्न केला आहेस.
वाचकांना त्यावेळच्या परिस्थितीशी अधिकाधिक जवळ नेण्याची तुझी धडपड खरंच कौतुकास्पद आहे. परमेश्वर तुला अधिकाधिक ऊर्जा या कार्यासाठी देवो, ही शुभेच्छा. प्रतिक्रिया देणाऱ्या या सर्व वाचकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण माझे हे पुस्तक ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुढचे अजून काही एपिसोड आपल्याला वाचायचे आहेत, आपल्याला ऐकायचे आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. जय शिवराय.